अमेरिका, इस्रायल व इराण या तिन्ही देशाचा संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजाराचा अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम कच्च्या तेलावरती होणार असून कुठेतरी आयात निर्यातवरती मोठा फटका बसणार आहे। मी सध्या उभा आहे दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसरातील पेट्रोल पंपवरती। एकंदरीत पाहिलं गेलं तर या युद्धाचा मोठा फटका कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती होणार असल्याने कुठेतरी पेट्रोलचे दर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र आपण पाहिलं तर आज देखील पेट्रोल पंपवरती पेट्रोलचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळत आहेत। मुंबई व आसपासच्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून 103 रुपये 50 पैसे इतका दर या ठिकाणी होता। आज देखील तोच दर जो आहे तो पेट्रोल पंपवरती आहेत। एकंदरीत तज्ज्ञांच्या मते युद्ध लांबणीस गेल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत जी आहे त्याच्यात वाढ होऊ शकते आणि भारतासारख्या मोठ्या आयातदार देशाला याचा मोठा फटका बसू शकतो। त्याचबरोबर जगातील अनिश्चित यापूर्वी सुरक्षेची गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं, त्याचे दर देखील उसळण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबईने आज मुंबईच्या आजूबाजूच्या पेट्रोल पंपमध्ये मुंबई आसपासच्या शहरातील पेट्रोल पंपमध्ये पाहिलं तर कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी दरवाढ झाली नाही आहे। भारतातील तेल कंपन्या किरकोळ विक्रीदारांना वाढ अथवा घट केली नाही, त्यामुळे सध्या तरी पाहिलं तर चालकधारक जे आहे ते चालकांना मोठा दिलासा जो आहे तो या ठिकाणी आहे। मात्र युद्ध अशाच प्रकारे सुरू असलं तर कच्च्या मालाच्या आयातीवरती मोठा दर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेट्रोल पंप असतील मुंबईच्या आणि किंवा भारतातल्या पेट्रोल पंपवरती पेट्रोलचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।